चारित्र्यावर सतत संशय घेतल्यामुळे पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे. नकुल आनंद भोईर वय वर्ष 40 असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याची पत्नी चैताली भोईर हिच्यावर खुनाचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे 2:45च्या सुमारास पतीपत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. वाद तीव्र झाला आणि रागाच्या भरात चैतालीने कापडाने नकुलचा गळा आवळून त्याची हत्या केली. या दाम्पत्याला 5 आणि 2 वर्षांची 2 लहान मुले आहेत. या घटनेनंतर चिंचवड पोलिसांनी आरोपी पत्नी चैताली भोईर हिला तात्काळ अटक केलेली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे चिंचवड परिसरात सध्या हळहळ व्यक्त केली जात असून संशयाच्या विळख्यातून नात्याचा अंत असा चर्चेचा विषय ठरला आहे. मयत आहे. मयत आणि आरोपी हे नात्याने पती पत्नी आहेत आणि यामध्ये जो मयत आहे पती, त्यांनी त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला आणि त्या चारित्र्याच्या संशयावरून दोघांच्यामध्ये कायम भांडणं होत असेल आणि तो मनात राग धरून त्याच्या पत्नीने त्या भोईर म्हणून आहे, नकुल भोईर जो मयत इसम आहे त्याचा खून केलेला आहे. गुन्हा दाखल व्हायची तजवीज ठेवलेली आहे. दाखल व्हायचं काम चालू आहे. तपास चालू आहे. मयताची वय काय समोर आले का? मयताचं वय 40 आहे आणि तिचं आरोपीचं वय 28.